अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपले चॅनल भक्तिभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, 18 ऑगस्ट 2025 ला तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि या तिसऱ्या श्रावणी सोमवार मध्ये आपल्याला शिवमूठ ही मूग आहे ती वाहायची आहे. ती आपण अगदी सोप्या पद्धतीने कशी व्हावी ते आज आपण बघणार आहोत. आपल्या आयुष्यात अडीअडचणी, दुःख, संकटे हे येतच असतात. तर या श्रावण महिन्यात या सर्व संकटांवर मात करण्यासाठी, आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी पूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची तुम्ही अतिशय जास्त प्रमाणात शिवतत्व हे असते आणि त्यांची सेवा केल्यामुळे आपल्याला अतिशय असा लाभ हा होतो आणि त्याचा फायदा आपण घ्यायचा आहे. 11 ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार महादेवाची पूजा कशी करायची? तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवमूठ हिरवे मूग आहेत. तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपण कशा प्रकारे शिवमूठ ही अर्पण करायची आहे, हिरवे मूग कसे आपण मुठीमध्ये घ्यायचे आणि ते कसे अर्पण करायचे, या प्रकारची माहिती आपण आज बघणार आहोत. बघा, श्रावण सोमवार म्हटलं की त्याचे खूप महत्त्व असते. या दिवशी तुमच्या घरामध्ये महादेवाचे शिवलिंग किंवा रुद्रयंत्र वर अभिषेक हा झालाच पाहिजे, कारण श्रावणी सोमवार मध्ये त्याचे महत्त्व अधिक आहे. तुमच्या देवघरात शिवलिंग नसेल तर ते स्थापित करा आणि या श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी जमल्यास सोमवारी करा. कोणत्याही सोमवारी तुम्ही त्याचे स्थापन करू शकता. जवळपास कुठे शिवलिंग तुम्हाला मिळत असेल तर ते नक्की घ्यावे आणि ते घरात आणून त्याचा अभिषेक वगैरे करून रुद्रयंत्र पण घ्या आणि त्याची देखील सेवा करा. हे खूपच महत्वाचं आहे आणि त्याची सेवा केल्यामुळे घरामध्ये खूप असा फरक पडतो. घरामध्ये हट्टी तापट लोके असतील आपल्या घरामध्ये आज प्यायले दिले तर त्याचा परिणाम हा पॉझिटिव्ह होतो, तुम्हाला फरक जाणवेल. जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही रुद्रयंत्र हे नक्की घेऊन या. ही एक वस्तू तुम्ही घरात जर का आणली तर त्याची सेवा जशी तुम्ही करत राहाल तसा तुम्हाला घरामध्ये फरक जाणवेल. म्हणून रुद्रयंत्र हे नक्की तुम्ही घ्यावे. तर तुम्हाला 11 ऑगस्ट 2025 ला श्रावणी सोमवार आहे, तिसरा श्रावणी सोमवार आहे. याची सेवा कशा प्रकारे करायची ते बघूया. मंडळी, महादेवाची शिवलिंगाची सेवा तुम्हाला जशी वेळ भेटेल तसे तुम्ही करू शकता. सकाळी करू शकता. सकाळी केलेले उत्तमच असते, पण घरदार, संसार पाणी आणि मुलांचे कामे असल्यामुळे आपल्याला काही महिलांना जमत नाही किंवा ऑफिसमध्ये गेलेल्या महिलांना देखील जमत नाही. त्यामुळे तुम्ही दुपारी, संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत देखील तुम्ही सेवा करू शकता. पण रात्री तर नक्की करा. दिवसभर तुम्हाला नाही जमले तरी चालेल, पण रात्री तुम्ही ही सेवा करावी. जसे दर सोमवारी तुम्ही लवकर उठा, तसेच तुम्ही या सोमवारी देखील लवकर उठा. घरातली तुमची नित्यकर्म उरकून घ्या आणि नंतर देवघर स्वच्छ करून घ्या. देवाची आंघोळ करून घ्या. तुम्ही शिवमूठ ही महादेवाच्या मंदिरात देखील अर्पण करू शकता, घरी पण अर्पण करू शकता. घरच्या शिवलिंगावर किंवा पार्थिव शिवलिंग तयार करावे आणि त्याच्यावर देखील तुम्ही शिवमूठ अर्पण करू शकता. पूजा करण्याआधी आपण आधी गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाचा देखील अभिषेक करायचा आहे पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने आणि नंतर पुन्हा पाण्याने आणि नंतर त्यांना स्वच्छ वगैरे पुसून तुम्ही 2 विड्याचे पाने घ्या आणि ते थोडेसे अक्षता त्याच्यावर ठेवा आणि नंतर गणपती बाप्पांना तेथे स्थापन करा. त्यांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करा आणि पाया पडा. आता गणपती बाप्पाची पूजा झाली. आता आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत. तर आधी तामणामध्ये थोडे तांदूळ ठेवा आणि त्याच्यावर बेलपत्र ठेवा आणि नंतर शिवलिंग ठेवा. आता शिवलिंगाला अभिषेक करताना आधी पाण्याने, नंतर पंचामृतीने किंवा कच्च्या दुधाने आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही अभिषेक करता, 11, 5 किती पण वेळा करू शकता, तेव्हा तुम्हाला शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. नंतर तुम्ही 11 किंवा 5 वेळा अभिषेक करून झाल्यावर पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यावा आणि नंतर ते शिवलिंग हे स्वच्छ कपड्याने पुसून
तुम्ही जिथे पूजा करणार आहात तेथे स्थापन करायचे आहे. तेथे स्थापन करताना देखील आधी अक्षता, नंतर बेलपत्र आणि नंतर शिवलिंग स्थापन करायचे आहे. नंतर शिवलिंगाला भस्म लावायचा आहे. भस्म म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असे समजून तुम्हाला भस्म लावायचं आहे. शिवलिंग स्थापन करण्याच्या आधी शिवलिंग जिथे स्थापन करणार आहोत तिथे आधी आपण अक्षदा ठेवायच्या असतात. अक्षदा ह्या हळद कुंकू लावलेल्या नसाव्यात, त्या पांढरशुभ्र असाव्यात आणि नंतर बेलाचे पान ठेवावे आणि नंतर शिवलिंग स्थापन करावे. अशा प्रकारे तुम्ही शिवलिंग स्थापन करून घ्यावी आणि नंतर भस्म लावावा. शिवलिंगाला नंतर चंदन लावावे. चंदन हे थंड असते, त्यामुळे आपण पिवळे किंवा लाल असे चंदन लावावे. शिवलिंगावर चंदन देखील लावावे आणि चंदन लावून झाल्यावर धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ आणि बेलाची पाने देखील अर्पण करावे. बेलाचे पान अर्पण करताना मागचा जो जाडसर दांडा असतो तो काढून टाकावा. तो किंचितच काढावा आणि नंतर ते बेलाचे पान पालथे असे शिवलिंगावर अर्पण करायचे असते. नंतर नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य तुम्ही काहीही दाखवू शकता. दूध साखर दाखवू शकता, फळे दाखवू शकता, पांढरी मिठाई दाखवू शकता किंवा तांदळाची खीर देखील दाखवू शकता. तुम्ही दही भाताचा नैवेद्य देखील दाखवतात. तुम्ही कुठलाही नैवेद्य दाखवू शकता. नंतर 11 ऑगस्टला हा तिसरा सोमवार आहे. ह्या तिसऱ्या सोमवारची हे मूग आहे. तुम्ही मूठभर मूग घ्या आणि ते थोडेसे ओले करा आणि ओली मूग हे महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा. वरून थोडेसे पाणी सुद्धा टाका आणि हळूहळू तुम्ही ती मूठ पिंडीवर सोडावी आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, मनातील इच्छा पूर्ण करा. अशा प्रकारे तुम्ही 3 वेळा बोलावे आणि तसेच श्रावणी सोमवार म्हटलं की महादेवाची ही सेवा केलीच पाहिजे. त्यामुळे तुम्ही शिवलीला अमृताचा 11वा अध्याय हा नक्की वाचावा. द्वादश ज्योतिर्लिंग देखील वाचावे. शिवस्तुती वाचावी. या सर्व सेवा आपल्याला काही पाठ नसतात, त्यामुळे तुम्ही यूट्यूबवर लावा आणि ते बघून देखील बोलू शकता किंवा नुसते श्रवण देखील करू शकता. अशा प्रकारे तुम्ही श्रावणातला तिसरा सोमवार साजरी करावा. महादेवाला फक्त दुःख असेल तेव्हाच, अडचण असेल तेव्हाच देवांना हाक मारायची नसते. जे त्यांचे दिवस असतात, जे त्यांचे वार असतात, त्या दिवशी देखील तुम्ही देवांना हाक मारायची असते. त्यांची सेवा करायची असते. त्यांची सेवा केल्यामुळे ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्याला कुठल्याही जीवनात अडचणी येत नाहीत. श्रावण महिना हा प्रभावी असा महिना आहे. या महिन्यात श्रावणातला प्रत्येक सोमवार हा खूप महत्त्वाचा असतो. महिनाच पूर्ण हा महत्त्वाचा आहे, प्रभावी आहे. या पूर्ण महिन्यात शिवतत्व हे सगळीकडे असते. त्यामुळे तुम्ही प्रत्येक सोमवारी या सेवा कराव्यात. नाही जमले तर निदान श्रवण तरी करावे. या सोमवारी 11 ऑगस्टला शिवमुठ मूग आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही महादेवाला शिवमुठ अर्पण करावी. महादेवाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात. आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.